नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील हवामानशास्त्र या हवामानशास्त्र नावाच्या पेपरचा या ठिकाणी अभ्यास करत आहोत। आणि अभ्यास करत असताना आपण मागील तासामध्ये किंवा या अगोदरच्या तासामध्ये हवामानशास्त्र मध्ये वृष्टी आणि पर्जन्याचे प्रकार या प्रकरणाचा विचार आपण करतो। या प्रकरणाचा विचार करत असताना आपण बघितलं की वृष्टी म्हणजे काय, तर वातावरणातील अदृश्य स्वरूपामध्ये असणारे बाष्प हे ज्यावेळेस दृश्य स्वरूपात येतं, या क्रियेला किंवा त्या रूपाला आपण वृष्टी असं म्हणतो। आणि मग अशा प्रकारची असणारी ही वृष्टी विविध रूपांमध्ये आपल्याला दिसून येते। मग या वृष्टीची असणारी रूपे आपण बघण्याचा प्रयत्न करत होतो किंवा वृष्टीचे प्रकार आपण पाहण्याचा प्रयत्न मागील तासापासून या ठिकाणी करत आहोत। या वृष्टीच्या प्रकारामध्ये अगोदरच्या तासामध्ये आपण धुके बघितलं, धुकेचे विविध प्रकार या ठिकाणी अभ्यासले। धुक्यांचे विविध असणारे जे काही प्रकार आहेत हे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहे। हे विविध प्रकार अभ्यासत असताना आपण मग ते भूपृष्ठीय धुके असेल, संपर्कीय धुके असेल, सीमांत धुके असेल, बाष्पीय धुके असेल किंवा टेकडीवरील धुके असेल, असे विविध प्रकार हे धुक्यांचे मागील तासामध्ये आपण अभ्यासलेले आहे। आज आपल्याला या वृष्टीचा दुसरा प्रकार किंवा दुसरं रूप या ठिकाणी बघायचं आहे, ते म्हणजे दव। दव किंवा आपण ज्याला इंग्रजीमध्ये ड्यू असं म्हणतो। इंग्रजीमध्ये ड्यू असं म्हणतो, दव किंवा ड्यू। तर या दवाची निर्मिती कधी होते किंवा कशी होते हे जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसेल की खास करून हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस रात्री मोठ्या असतात अशा वेळेस या भूपृष्ठातील असणारी जी काही उष्णता आहे ही उष्णता मोठ्या प्रमाणात उत्सर्जित केली जाते। आणि केल्यानंतर विशेषतः सकाळी पहाटे किंवा सकाळी वातावरणातील बाष्पयुक्त हवा, अगदी सकाळीच पहाटेच जी काही हवा आहे ही हवा भूपृष्ठावरील लोखंडी वस्तू, गवत, झाडाची पाने इत्यादी वस्तूच्या संपर्कामध्ये येते। आणि इत्यादी वस्तूच्या संपर्कात आली की ते अगोदरच थंड असतात आणि ही बाष्पयुक्त हवा त्यांच्या संपर्कात आली की काय होतं की त्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्या ठिकाणी त्या बाष्पाचं सांद्रीभवन होतं। आणि सांद्रीभवन झालं की त्याचं द्रवबिंदूमध्ये किंवा त्याचं जलबिंदूमध्ये रूपांतर होतं। आणि जलबिंदूमध्ये रूपांतर झालं की हे जलबिंदू त्या वस्तूला म्हणजेच लोखंडी एखादा पदार्थ असेल, लोखंडी त्या लोखंडी पदार्थाला किंवा गवताच्या पानाला किंवा झाडाच्या पानाला आपल्याला चिकटलेला दिसून येतो। आणि मग अशा प्रकारच्या या चिकटलेल्या जलबिंदूला किंवा जलकणाला आपण या ठिकाणी दव असं म्हणतो। आणि मित्रहो, अशा प्रकारची प्रक्रिया खास करून हिवाळ्यामध्येच होते, कारण हिवाळ्यामध्ये रात्रिमान हे मोठ्या प्रमाणात असतं। आणि रात्रिमान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वातावरणातील अगदी भूपृष्ठाला लागून असणारी हवा ही थंड झालेली असते। कारण त्यात भूपृष्ठाने अधिकाधिक प्रमाणात उष्णतेचं उत्सर्जन त्या ठिकाणी केलेलं असतं। आणि केलेलं असल्यामुळे त्या ठिकाणची हवा
ही थंड झालेली असते, मात्र ती बाष्पयुक्त असते आणि बाष्पयुक्त असल्यामुळे ती द्रवबिंदूच्या पातळीपर्यंत जाऊ लागते. परंतु ज्यावेळेस या वस्तूंच्या संपर्कामध्ये येते त्यावेळेस ती त्या वस्तू अगोदरच थंड असतात. की थंड असणाऱ्या त्या वस्तूमुळं हे जे काही बाष्प आहे त्यांच्या संपर्कात आलं की ते देखील द्रवबिंदूवर जातं, सापेक्ष आर्द्रता 100% होते आणि सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते. आणि सांद्रीभवनाची प्रक्रिया घडली की त्या बाष्पाचं जलकणामध्ये रूपांतर होतं. मात्र हे जलकण त्याच वस्तूला चिटकून राहतात. अशा या चिटकून राहिलेल्या जलकणांना आपण द्रव असं या ठिकाणी म्हणतो. मग मित्र, अशा प्रकारच्या द्रवाची निर्मिती ही हिवाळ्याच्या रात्री निरभ्र आकाश असेल, शांत हवा असेल किंवा मोठी रात्रीमान असेल. आणि आपल्याला माहिती आहे की हिवाळ्यामध्येच रात्रीमान हे मोठे असतात. मोठी रात्रीमान असेल तरच या द्रवबिंदूची निर्मिती झाली किंवा या द्रवांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. गवतावरील जे काही द्रवबिंदू असतात किंवा गवतावरील जे काही द्रव असतं यांच्या निर्मितीसाठी जमिनीमध्ये गवत ज्या जमिनीवर आहे त्या जमिनीमध्ये जमिनीतील बाष्प हे त्यासाठी कारणीभूत असतं. कारण जमीन जर ओलसर असेल तर त्या जमिनीतील बाष्प निश्चित ते ओलसर जमिनीत असणाऱ्या बाष्पाचं बाष्पीभवन होतं आणि बाष्पीभवन झालं की ते खालच्या वातावरणामध्ये राहतं आणि पुन्हा त्याचा संपर्क हा त्या गवताच्या पात्याशी येतो आणि त्यामुळं त्या ठिकाणी जलकण निर्माण झालेले आपल्याला दिसतात. म्हणूनच आपण पाहतो की पावसाळ्यानंतर या द्रवांची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला दिसते. कारण पावसाळ्यामध्ये जमीन ही ओलसर झालेली असते आणि ओलसर झाल्यामुळे जे काही दिवसभरामध्ये जे काही उष्णता पडते त्यामुळे त्या जमिनीतील असणारे जे काही पाणी आहे हे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेने वर येते आणि बाष्पात रूपांतर होते. म्हणजे अशा पद्धतीने पावसाळ्यानंतरच्या असणाऱ्या आणि हिवाळा हा मात्र आपल्याकडे पावसाळ्यानंतरचाच ऋतू आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीने या द्रवांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर जो काही तिसरा जो काही आपला वृष्टीचा प्रकार आहे तो आहे दहिवळ. दहिवळ ज्याला फ्रॉस्ट असं म्हणतात. दहिवळ हे देखील एक वृष्टीचं रूपच आहे. ज्यावेळेस रात्रीमान मोठे असतात आणि मोठ्या प्रमाणात द्रवबिंदूची निर्मिती होत असते, अशा वेळेस द्रवांत पातळी ही हवेचे तापमान 0 अंश पेक्षा कमी झाली असेल किंवा 0 अंश झाली असेल हवेचे तापमान, अशा वेळेस दवंग पातळी जी काही आहे ही दवंग पातळी ही 0 अंश सेल्सिअस इतकं तापमान असणार हवेचं तापमान असेल त्यावेळेस जर दवंग पातळी आली असेल किंवा हवेतील बाष्पाचं प्रमाण किंवा हवेतील सापेक्ष आर्द्रता ही 100% होत असताना जर 0 अंश डिग्री सेंटीग्रेड त्या हवेचं तापमान होत असेल किंवा त्या तापमान असेल तर अशा वेळेस सांद्रीभवनाची प्रक्रिया होत असताना त्या बाष्पाचं रूपांतर जलकणामध्ये न होता
त्या बाष्पाचं रूपांतर डायरेक्ट दव बिंदूमध्ये आणि दव बिंदू देखील गोठलेल्या दव बिंदूमध्ये होतं आणि गोठलेल्या दव बिंदूमध्ये झाल्यास त्याला आपण दहिवर असे म्हणतो. आणि हे असे हिमकणांसारखे असणारे दिसणारे जे काही दहिवर खास करून एखाद्या वस्तूवर, गवताच्या पात्यावर, पिकांवर जर आपल्याला अशा प्रकारचे दहिवर जर आपल्याला दिसून येत असेल तर हे दहिवर पिकांसाठी मात्र अतिशय हानिकारक असतात. कारण अशा प्रकारचे दहिवर जर अधिक प्रमाणात त्या पिकांवर पडत असेल तर निश्चित ते पीक, त्या पिकापासून उत्पादन देखील कमी झालेलं आपल्याला दिसून येते. तर पिकांवर विविध प्रकारची रोगराई या दहिवरामुळे निर्माण झालेली आपल्याला दिसते. त्यानंतर वृष्टीचा चौथा प्रकार जो काही आहे तो आहे राई. राई काही वेळेस दवबिंदू हे वृक्षाच्या फांद्यावर, पानांवर, विजेच्या तारांवर जमा होतात. हे जे काही दवबिंदू आहेत हे गोठलेले दवबिंदू हे झाडाच्या फांद्यांवर, झाडाच्या पानांवर, विजेच्या तारांवर जमा होतात. त्या ठिकाणी तापमान कमी झाल्यामुळे ते तिथेच गोठतात. या गोठलेल्या जलकणांना आपण राईम असं म्हणतो. आणि हे गोठलेले राईम बिंदूच्या सारखे त्या प्रदेशात, पांढऱ्या बिंदूच्या सारखे त्या प्रदेशामध्ये किंवा त्या भागामध्ये त्या वस्तूवर आपल्याला दिसून येतात. त्याला त्यांनी राईम असं म्हटलेलं आहे. पाचवा भाग जो प्रश्नीचा आहे तो आहे, किंवा पाचवं रूप जे प्रश्नीचा आहे ते आहे स्लिट. SLEET. स्लिट. खास करून हा स्लिटचा प्रकार आपल्याला मध्य कटिबंधीय प्रदेशाच्या वरच्या भागामध्ये, म्हणजे मध्य कटिबंधीयाचा देखील वरचा जो भाग आहे अशा भागामध्ये, पट्ट्यामध्ये हिमवर्षाव आणि पाऊस, हिमवर्षाव आणि जलवर्षाव हा एकाच वेळेस होताना आपल्याला दिसतो. किंवा अशा प्रकारची वृष्टी ही एकाच वेळेस होताना आपल्याला दिसते. त्यालाच आपण स्लिट असं म्हणतो. की मध्य कटिबंधीय प्रदेशामधील जो काही वरचा भाग आहे, या मध्य कटिबंधीय प्रदेशातील वरच्या भागामध्ये खास करून एकाच वेळेस हिमवर्षावही होतो आणि जलवर्षावही होतो. एकाच वेळेस हिमवृष्टी होते आणि पाऊसही पडतो. अशा प्रकारची ज्यावेळेस परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस त्यांना या दोन्ही एकत्र स्वरूपामध्ये जर असेल तर त्याला आपण स्लिट असं म्हणतो. तर काही वेळेस पावसाचे थेंब थंड जमिनीवर पडून ते गोठल्यास त्याला देखील त्या ठिकाणी स्लिट असं म्हटलं जातं. तर काही वेळेस काय होतं की पाऊस पडतो, जलकणांच्या स्वरूपामध्ये जलकण पडतात, परंतु ते थंड जमिनीवर पडतात आणि थंड जमिनीवर पडले की लगेच ते गोठून जातात आणि गोठून गेल्यास जर अशा पद्धतीची प्रक्रिया जर त्या ठिकाणी होत असेल
तर त्याला स्लिट असे देखील म्हटलं जातं. तर मित्र हो, अशा पद्धतीनं आपण वृष्टीचे जे काही विविध प्रकार आहेत त्यामध्ये धुके असेल, दव असेल, दहिवर असेल, राई आणि स्लिट हे असे वृष्टीचे विविध प्रकार आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. व्यष्टीचे विविध रूप हे आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. धन्यवाद.